फुल कशाचे माहित नाही पण किती सुंदर फुलं आहेत पाहू शकता। हाय फ्रेंड्स, मी वैशाली, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आम्ही सगळेजण चाललेलो आहोत आरणगावला। मी आता हायवेला आलेलो आहे, पाहू शकता नवीन रस्ते तयार झालेले आहेत, खूपच छान रस्ते आहेत। आलेलो आहेत, इथून पुढे जाऊया चला। पण आमच्या मामाच्या गावाला जायचं तर त्यांच्या तिकडे हे झाड असायचं, तर मामाच्या शेतातली भाजी काढल्यानंतर आम्ही या केकताडचं झाड, तर याने आम्ही भाजीच्या जुड्या बांधायचो, पाहू शकता। इथे पोहोचलेलो आहे, पाहू शकता वातावरण किती सुंदर झालेले, किती भरपूर झाड आहे तिथं। तर फ्रेंड्स, आपण फायनली इथे पोहोचलेलो आहेत, अजून थोडं वरती जायचं आहे चालत, तर जाऊया चला। तर आपण जाऊया आता समाधीकडे। पार्किंगला जागा वगैरे आहे भरपूर, पाहू शकता। पाय इथेलचा पाहू शकता, संग्रहालय वगैरे, बाबांची समाधी, मेरिट लॅटेड कुठं काय आहे ते सगळं। बाबांचं रूम आहे। ते बोलले 15 जून पासून खोलणार ते। तरी बाबांचं किचन आहे इथे बघायला आलेलो आहेत आपण, पाहू शकता। हे पाहू शकता माझ्या पाठीमाग आहे ते बाबांचं किचन आहे, त्यांच्या जमान्यातलं। चूल पाहू शकता, त्यांच्या काळातली चूल आहे बाबांच्या, मेहर बाबांच्या, पाहू शकता। तर मित्रांनो, आपण आलो होतो, तर इथलचं मेहर बाबांच्या इथलचं जे म्युझियम आहे ते आपल्याला बघायचं होतं, तर ते बंद आहे। त्याचा टायमिंग आहे 5 ते 5:30 वाजेपर्यंत असतो डेली, पण आता ते 15 मार्च ते जून पर्यंत बंद आहे। तर आता नेक्स्ट टाइम जर आलो आपण तर त्यावेळेस दाखवेल मी तुम्हाला नक्की। तर मित्रांनो, सांगतात इथलचे लोक, आता आपण तर पहिल्यांदाच आलेलो आहे त्याच्यामुळं सांगतात की त्यांचा जन्म पुण्याच्या इथे झालेला आहे आणि त्यांना संत गाडगे बाबा पण येऊन भेटून गेलेले। ते सायकलवरतीच कुठेही जायचं तर सायकलवरतीच प्रवास केलेला आहे त्यांनी। तर त्यांच्या इथं खूप मोठं एक हॉस्पिटल पण आहे, त्यांनी शाळा पण खोललेल्या आहेत। हे म्युझियम आहे, आतमध्ये कसं आहे आता ते माहीत नाही, पाहू शकता, पाहू शकता। आम्हाला इथे फुलाचं झाड पाहू शकता, हे फुल कशाचे माहित नाही पण किती सुंदर फुलं आहेत, पाहू शकता मित्रांनो। तर आमचं सगळं इथे पाहून झालेलं आहे मेहर बाबाच्या इथलचं, पण अचानक खूप सारा पाऊस आला, तर आम्ही पावसाचा एन्जॉय घेत इथंच उभं राहिलेलो होतो। पण आता पाऊस गेलेला आहे, आता घरी जातो, तर माझा ब्लॉग मी इथंच स्टॉप करते। तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये। आपल्याला तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला असेल नक्की, तर तुम्ही खरोखर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ताई खूप मेहनत करत आहे खरोखर। तर मित्रांनो, हा ब्लॉग ताईने या ठिकाणी सेंड केलेला आहे, तर चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये। टाटा, बाय बाय।